केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नंदुरबारचा दौरा करणार आहेत। दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवराज सिंह चौहान यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय। निवडणुकीदरम्यान महायुतीनं कर्जमाफीची आश्वासनं दिली, मात्र आता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली असा आरोप करत नंदुरबारमधील शेतकरी केंद्रीय कृषी मंत्र्यांना जाब विचारणार आहेत। मंत्री गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा पुरावा ज्येष्ठ पत्रकारांना दिलाय असा गौप्यस्फोट खडसेंनी केलाय। तर गिरीश महाजन यांचे 10 वर्षांचे सीडीआर तपासण्याची मागणी करत महाजन प्रकरणी अमित शहांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले। एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाला आता महाजन यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलं असून मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्यानं मारतील असा पलटवार गिरीश महाजनांनी केलाय। कालपर्यंत ते आमच्यासमोर नाक घासत होते असा टोला आदित्य ठाकरेंनी संजय शिरसाट यांना लगावला। दलाली करणाऱ्यांना आम्ही भाव देत नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिरसाट यांना टोला लगावला। भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचा मुखवटा जनतेनं विधानसभेत फाडला असं राधाकृष्ण विखे पाटील म्हटलं। वर्ध्यामध्ये माजी खासदार रामदास तडस यांना देवळी येथील राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप तडस यांनी केलाय। सोवळे घातले नसल्यानं मूर्तीची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच राहा असं पुजारी म्हटल्याचं तडस यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक पुन्हा जनता दरबार घेणार आहेत। 11 एप्रिलला गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत। या संदर्भातले बॅनर देखील ठाण्यामध्ये लावण्यात आले आहेत। दरम्यान यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा छुपा संघर्ष सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप स्थापना दिवस मोठ्या उत्साहात प्रत्येक तालुक्यामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। वक्फ विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालंय, यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। यातच आता वक्फ कायद्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली आहे। त्यामुळे आता विरोधकाच्या महाविकास आघाडीच्या एकतेबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जातंय। गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोने चांदीचे भाव अखेर ट्रम्प इफेक्टनं कोसळलेत। नागपुरात एप्रिल महिन्यात केवळ 5 दिवसात चांदी किलोमागे जीएसटी विना 12,400 रुपयांनी घसरले, तर 10 ग्रॅम शुद्ध सोनं 2,300 रुपयांनी उतरले। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या आठवड्यात आपल्या चलनविषयक आढावा बैठकीत पुन्हा एकदा रेपोमध्ये 0.25% कपात करू शकतं। महागाई कमी झाल्यामुळे मध्यवर्ती बँकेला व्याजदरात कपात करण्यास वाव आहे। अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे 3 ते 4 दिवस उन्हापासून दिलासा दिल्यानंतर उन्हाची काहिली पुन्हा वाढली आहे। आकाशातून ढगांची गर्दी हटताच उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्यात। पाऱ्यानं पुन्हा उसळी घेतले। ढगाळ वातावरणामध्ये 30 अंशांच्या खाली पसरलेला विदर्भातील पारा 2 दिवसात पुन्हा 10 ते 14 अंशांनी उसळी घेत 40 अंशांच्या वर पोहोचला। राज्यातील बाजार समितीमध्ये 21,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। यात अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याची 12,000 क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,000 ते 1,400 रुपयांपर्यंत दर मिळाला। 1 मे पासून तांदळाच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून नवीन टॅरिफ लाईन सिस्टम लागू केली जाण्याची शक्यता आहे। वाणिज्य मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी संसदेमध्ये ही माहिती दिली आहे। केंद्र सरकार नवीन टॅरिफ लाईनसाठी ही प्रणाली तांदूळ आधारित प्रक्रियेच्या आधारावर तसंच जीआय टॅग असलेल्या बासमती तांदूळ आणि इतर जातींच्या आधारावर लागू होणार असल्याचं ते म्हटलंय। रत्नागिरीमध्ये हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होतोय, त्यामुळे हवामानातील बदल हेच हापूसवरील नवसंकट आहे। यावर्षी एकूणच आंबा उत्पादन 30 ते 35% होतं आणि त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं जेमतेम 20 ते 25% आंबा हातात येईल असं चित्र आहे। प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे आणि या कालावधीत ते पूर्ण करणं अशक्य असल्यानं नवीन वेळापत्रक 3 महिन्यात सादर करण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगानं महावितरण कंपनीला दिले। पिकांचा उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळेबंद अलीकडे जुळत नसल्यानं शेती बेभरवशाची होते आणि त्यातच यंदा कपाशीच्या BG2 पाकिटाची रुपयांनी 37 दरवाढ झाली आहे। तर जिल्ह्यामध्ये यंदा 15 लाख पाकिटं लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे उत्पादन खर्च कमी किमान 5.55 कोटींनी वाढतोय आणि त्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं गणित बिघडलंय।
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा वेगानं कमी होत असून सध्या या धरणात मिळून 33% पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनानं आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यावरून पुन्हा भारतात परतले. ते श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम इथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचं दर्शन घेतलं. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला. पावसाळ्यामध्ये वृक्ष उन्मळून पडणं, फांद्या तुटणं या घटना घडू नयेत यासाठी झाडांची पद्धतशीर छाटणी करण्यासाठी उद्यान खात्यानं कंबर कसली आहे. यासाठी कामगारांना वृक्ष छाटणी संदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 6 परिमंडळातील कामगार आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या गोवंडी भागातील 72 मशिदींमध्ये बेकायदेशीरपणे लावलेल्या लाऊडस्पीकर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी शनिवारी शिवाजीनगर गोवंडी परिसराला भेट दिल्यानंतर हे पाऊल उचललं. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सर्व संबंधित राज्यांची 15 दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं कर्नाटकच्या शिष्टमंडळाला दिलंय. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या 4ही राज्यांचा या धरणाची उंची वाढवण्याला विरोध असल्यानं अलमट्टीचा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका म्हशी चोरणाऱ्या आरोपीनं चांगलाच उच्छाद मांडला होता. गेल्या 2.5 वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी या आरोपीची माहिती मिळाल्यानंतर आरोपी अशोक हा एका मोठ्या गटारीत जाऊन लपून बसला होता. पोलिसांनी त्याला त्या गटारीतून बाहेर काढून रेल्वे स्टेशन परिसरात कार वॉशिंग सेंटरवर नेला आणि तिथे त्याची ही अशी अनोखी धुलाई केली. रामनवमी निमित्त गोंदियातील गोरेगाव आणि आमगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मोंडोदेवी देवस्थान इथे सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 137 जोडपे विवाहबद्ध झाले. देशातील साखर हंगामाची आकडेवारी समोर आली आहे. सलग 3 वर्ष साखर उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र चालू हंगामात मात्र पुन्हा पिछाडीवर पडलाय. उत्तर प्रदेशात 87 लाख टन साखर निर्मिती झाली असून अद्यापही 48 कारखाने सुरू आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील करोडी येथील दोन्ही बोगद्यात पाणी गळती जागली आहे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांसमोर ही गळती थांबवण्याचं आव्हान असून येत्या 2 महिन्यात ही गळती बंद करू असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाला आहे. करोडो रुपयांचा खर्च करून देखील गळती थांबत नसल्यानं वाहन चालकांना मात्र त्रास होतोय. जानेवारी ते मार्च 2025 या 3च महिन्यांच्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 17,000पेक्षा अधिक वाढ झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या प्रतिपूर्ती शुल्कामुळे जागतिक बाजारपेठेबरोबरच शेअर बाजारावर देखील परिणाम झाला. त्यामुळे गेल्या 3 दिवसात सोने दरात 2,700 रुपयांनी घसरण झाल्यानं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय. मुंबईत सध्या असह्य उकाडा असून सहन करावा लागत असून पुढील 2 ते 3 दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा, उन्हाच्या झळा आणि काहिली यामुळे मुंबईकर अक्षरशः पळून निघाले. राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय. उकाड्यानं नागरिक हैराण होत आहेत. अनेक जिल्ह्यातील तापमानानं 40 ओलांडलेली आहे आणि या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिन्याभरात 30 जणांना उष्माघाताचा झटका बसलाय. मुंबईत उष्माघाताचा एकही रुग्ण आढळला नाही. यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज हवामान खात्यानं जाहीर केलाय. यावर्षी हवामान विभागानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात अल निनोची शक्यता फेटाळून लावली आहे. अवकाळीचा प्रभाव ओसरताच विदर्भात पुन्हा उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागलेले आहेत. रविवारी कमाल तापमानानं आणखी उसळी घेत 44च्या दिशेनं झेप घेतली आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी सरासरीपेक्षा 120 पाऊस झाला. मात्र आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि उष्ण वातावरणामुळे बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणामुळे वाढलाय आणि अजून 3.5 ते 4 महिने शिल्लक जलसाठा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. देशातील कापसाचं उत्पादन 60 लाख गाठीवर घटल्यानं कापूस आयात करावा लागतो आणि या पार्श्वभूमीवर उत्पादन वाढीसाठी केंद्र शासनानं कापूस तंत्रज्ञान मिशन सुरू केलं असून राज्यातील अकोला, परभणी आणि राहुरी कृषी विद्यापीठात यावर संशोधन करण्यात येणार आहे.
गोव्यामधील वास्को द गामा इथून बिहारमधील मुझफ्फरपूर इथे साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या रेल्वेगाडीला कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडी रोड इथे थांबा असल्यानं कोकणवासियांसाठी ही रेल्वेगाडी फायदेशीर ठरणार आहे। मुंबईसह MMR मध्ये मेट्रोचं जाळं उभारलं जात असून त्याच्या संचलनासाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे। मात्र सर्वच वीज कंपन्यांमध्ये मेट्रोला वीज पुरवण्यावरून मोठी स्पर्धा रंगणार असल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता मेट्रोला कुणाची पावर मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशांअभावी उपचारास नकार दिल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आणि या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीनं गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले। दरम्यान या प्रकरणी समितीनं प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठवला असून अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळानं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांसाठी उभारलेली हजारो घरं विक्री अभावी पडू नयेत, ती गिरणी कामगारांना उपलब्ध करून देता येतील का याबाबत म्हाडाकडून चाचपणी सुरू आहे। गिरणी कामगारांना किती किमतीत ती घरं द्यावीत याबाबत म्हाडाकडून विचार सुरू आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध नोंदवण्यात आला। कोकाटेंच्या पुतळ्याचं दहन करत सांगलीमध्ये स्वाभिमानीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात शिवसेना उबाठा आक्रमक झाले। कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी आंदोलकांनी केली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त सटाणा, बागलाण या भागाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट देऊन पाहणी केली। लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। राज्यातील 24 जिल्हे आणि 103 तालुके अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून पिकांचं आणि कांद्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। दरम्यान पंचनामे करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिलेत। 8 दिवसात संपूर्ण राज्याची आकडेवारी मिळेल असं कृषी मंत्री म्हटलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक आणि वरिष्ठ सहाय्यक संचालक पदासाठीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा सावळा गोंधळ केल्याचं दिसतंय। तिन्ही पदांच्या परीक्षा एकाच वेळी होणार आहेत आणि त्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीवर परीक्षार्थी नाराज आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात डिसेंबर 2023 मध्ये आल्यावर ही परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये झाली। मात्र आर्थिक मागास प्रवर्ग आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या परीक्षार्थी संभ्रमात आहेत। नेमका कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा याबाबत परीक्षार्थींच्या मनात शंका आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये भाजप महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं होतं। या घटनेवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पक्षाचे शहराध्यक्ष धीरज भाटे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये 2000 कंत्राटी कर्मचारी भरण्यात आलेत। अनेक ठिकाणी गरज नसतानाही कंत्राटदारांची भरती करण्यात आली। 2 वर्षात कंत्राटदारांच्या पगारात 15,000ची वाढ करण्यात आली। मात्र हा पगार कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलाच नसल्याची बाब उघडकीस आली आहे। बाराखडी काढली नाही म्हणून विद्यार्थ्यांना 100 पेक्षा अधिक उठाबशा काढायला लावण्याचा प्रकार पालघरच्या वसई तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत घडला। या शिक्षेनंतर विद्यार्थिनींची प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दरम्यान शिक्षकावर कारवाई न केल्यास सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पुण्यातील नानापेठेत असलेल्या लाकडी वाड्याला आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाची 5 वाहनं घटनास्थळी दाखल झाली आहेत। वाढतं तापमान आणि अवकाळीच्या पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। काढणीला आलेला कांदा खराब होतोय, अशातच मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे।